नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज महाराष्ट्रातील 8 ठिकाणी मतदान झालं लोकसभेसाठी. हे मतदान साधारण सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.51 म्हणजे साधारण 54% म्हणता येईल. आणि 6 वाजेपर्यंत जे काही मतदान होईल त्यात वाढ होईल, थोडीफार विशेष वाढ नाही व्हायची. जे पहिल्या टप्प्यात विदर्भातील काही जागांसाठी मतदान झालं तीच रेंज राहील असं वाटतंय. नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्या सभा झाल्या, परंतु विदर्भात उन्हाचा तडाखा मोठा आहे. पारा 40 अंशाच्या वर असतो, त्यामुळे बहुधा ही टक्केवारी कमी झाली असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी मांडलं होतं की सत्ताधारी पक्षाला याचा फटका बसणार आहे, म्हणजे भाजपला. तीच परिस्थिती आता पण या कमी मतदानाच्या टक्केवारीवरून आपल्याला सांगता येईल. अमरावतीमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.50% एवढं मतदान झालं होतं. अमरावती मतदारसंघामध्ये गतवेळी नवनीत राणा गेल्या 5 वर्षात त्यांच्याबद्दल बरंच वादग्रस्त पाहायला ऐकायला मिळालं. या निवडून आल्या होत्या, त्यांना अपक्ष म्हणून होते. त्यांना शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा होता, त्यामुळे त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकमेव असं उदाहरण असेल भारतातील की त्यांचे पती आणि त्यांनी काढलेला जो पक्ष, त्या पक्षाचा राजीनामा देऊन, पतीच्या पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं. त्यांच्या जातीच्या दाखल्याबद्दल पण बराच गदारोळ झाला. पूर्वीच्या काळात त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या. दरम्यानच्या काळात बऱ्याच त्यांचे पती पण आमदार आहेत त्यांच्या पक्षातर्फे. आता त्यांच्या विरोधात तिथं वातावरण असताना काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी गट, महाविकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून यांच्यातर्फे काँग्रेसकडून बळीराम वानखेडे हे निवडणूक लढवत आहेत अमरावतीत. बराचसा भाग तिथला आदिवासी आहे. अचलपूर, परतवाडा, चिखलदरा वगैरे ह्या भागात. परतवाडामध्ये राहुल गांधींची सभा झाली, मोठी जंगी सभा झाली आणि तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिथलं राहुल गांधींचं भाषण वाखाणण्याजोगं होतं. त्यांनी एकदम चांगले मुद्दे मांडले. तिथं प्रहारकडून बूम म्हणून उमेदवार दिलेले आहेत, दिनेश बुब. अशी तिरंगी लढत आहे. परंतु प्रहार जी संघटना जे आधीच्या महाविकास आघाडी बरोबर होते, आता पण ते बहुधा भाजप किंवा महायुतीच्या विरोधातच गेलेत बच्चू कडू, असं एकंदरीत दिसतंय. त्यामुळे बच्चू कडूंचा उमेदवार आहे तो नवनीत राणांची मतं खाणार आणि नवनीत राणांना जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत होती ती मिळणार नाही. फक्त भाजप किंवा शिंदे गट आणि अजित पवार गट यांचीच मदत मिळणार आहे. त्यामुळे तिथल्या लढतीकडं लक्ष आहे सगळ्यांचं महाराष्ट्राचं. बुलढाण्यात 52.24% मतदान झालं. तिथं प्रतापराव जाधव, शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांची लढत आहे. प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे आहेत आणि हे नरेंद्र खेडेकर ते दोघेही शिवसेनेत होते, पण हे शिंदे गटात गेले नाहीत. आणि तिथं रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांचे नेते उभे आहेत, त्यामुळे तिथली पण लढत प्रेक्षणीय होणार आहे. तिथं प्रतापराव जाधवांना अँटी इन्कम्बन्सीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे. शिवाय बुलढाणामध्ये जे मतदान झालेलं आहे ते सगळ्यात कमी दिसत आहे, त्याचाही परिणाम होईल. हिंगोलीमध्ये तिथलं विद्यमान जे खासदार होते हेमंत पाटील, त्यांचं तिकीट भाजपच्या दबावाला बळी पडून एकनाथ शिंदेने कापलं. तिथं आता बाबूराव कदम
कोहाळीकर यांना हे उमेदवार आहेत. तर ठाकरे गटाकडून नागेश आष्टीकर हे उमेदवार, या दोघात लढत आहे. आणि तिथं राजीव गांधीच्या सभेमुळं, राहुल गांधींच्या सभेमुळं चांगला फरक पडलेला आहे. वंचित आघाडीचे एक उमेदवार आहेत, त्यामुळे तिथं तिरंगी लढत होईल. वंचित आघाडीचा फटका फारसा महाविकास आघाडीला वाचणार नाही तिथं, कारण जे देशाचे मोदी किंवा भाजपच्या विरोधात वातावरण झाले त्याचा परिणाम या विदर्भातील सगळ्या जागांवर दिसून येतोय. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांनी घोटाळा ईडीतून वाचण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, परत ते राज्यसभेवर गेले. तिथलं वातावरण, ते नांदेडच्या, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, शंकरराव चव्हाण ते मुख्यमंत्री, परंतु तिथली सामान्य जनता आहे ती अशोक चव्हाणांच्या बरोबर गेलेली नाही आणि त्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यांच्या सभांना लोक येत नव्हते, त्यांना गावोगावी सभा घेण्यापासून अडवण्यात आलं, अशा बऱ्याचशा घटना घडल्या. आणि ज्या वेळेला गेल्या वेळेला ज्या प्रतापराव चिखलीकरांकडून ते पराभूत झाले, त्यांचा प्रचार करण्याची वेळ अशोक चव्हाणांवर ही दुर्दैवी वेळ आज आलेली आहे. ते लोकांना कुठल्या तोंडाने मते मागणार असा प्रश्न होता. त्यामुळे तिथं काँग्रेसचे जे उमेदवार आहेत वसंत चव्हाण, त्यांचं पारडं जड आहे असं सांगितलं जात आहे. वर्ध्यामध्ये 56.66% 5 वाजेपर्यंत मतदान झालं. तिथं रामदास तडस आणि अमर काळे महाविकास आघाडीचे, शरद पवार गटाचे, यांचे दोघातच दुरंगी लढत आहे. शरद पवारांनी तिथं सभा घेतली. तत्पूर्वी मोदींची पण सभा झाल्या वर्ध्यात आणि फारसा प्रतिसाद तिथं मिळाला नाही मोदींना. रामदास तडस यांची कथित सून यांनी तिथं घेतलेले प्रेस कॉन्फरन्स आणि सासऱ्यावर आणि नवऱ्यावर केलेले आरोप, यामुळं रामदास तडस हे महाराष्ट्रात चर्चेत आले होते. याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे, कारण ते विद्यमान खासदार आहेत आणि या बाबतीत त्यांनी समाधान केलेलं नाही लोकांचं. यवतमाळ वाशिममध्ये शिंदे गटाकडून जयश्री हेमंत पाटील या विद्यमान खासदार जे हेमंत पाटील, त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यांच्या पत्नीला इथं उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख आहेत. तिथे एक आज घटना घडली मतदानाच्या वेळेला. विरोधी संजय देशमुखांच्या विरोधी ज्या उमेदवार आहेत पाटील, त्यांच्या काही लोकांनी मतदारांना, म्हणजे आपल्या विरोधात हे मतदान होणार आहे अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांना अडवलं आणि त्यांच्या बोटावर शाई ओढली आणि त्यांना 500 रुपये देऊन मतदानापासून परावृत्त केल्याची बातमी आज चर्चेत होती. त्यामुळे तिथल्या एकंदरीत वातावरणाचा आपल्याला अंदाज येतोय. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हा तसा बालेकिल्ला, पण गत वेळेला प्रकाश आंबेडकर ह्या मतदारसंघातून पडले होते. तिथं भाजपनं महायुतीतर्फे अनुप धोत्रे, जे विद्यमान खासदार आहेत संजय धोत्रे, त्यांचे चिरंजीव, त्यांच्यावर विश्वास टाकलाय. तर काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय पाटील महाविकास आघाडीतून हे उमेदवार आहेत. तिथं पण मतदान एकदम कमी झाले, 52% आसपास झाले मतदान. त्यामुळे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या चिरंजीवांना तिथं अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. परभणीत पण 53.79% झालं 5 वाजेपर्यंत. हा मतदारसंघ चर्चेत येण्याचं कारण असं की आधी शरद पवारांच्याकडे गेलेले धनगर समाजाचे नेते, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचं माढ्यामध्ये फायनल होत असताना ते त्यांना फडणवीसांनी आपल्या गटात ओढलं आणि परभणीची उमेदवारी देऊ केली, ती पण अजित पवारांची वाटेची जागा असताना. धनगर समाजाचा प्रभाव हा माढा, सोलापूर, बीड, परभणी, बारामती या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथली मतं वळवण्यासाठी जो प्रकार केला फडणवीसांनी, त्याचा फारसा उपयोग होईल असं दिसत नाही. कारण धनगर समाजातले बरेच नेते महायुतीच्या विरोधात गेलेले आहेत आणि त्याचा फटका
तिसऱ्या टप्प्यातील मतदानावर होणार आहे. भाजप महायुतीला बसणार आहे. आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं मतदान होतंय तेच बघायचं आहे. परंतु या 2 टप्प्यातील मतदानाचा विचार करता सत्ताधारी पक्ष पहिल्याच टप्प्याच्या वेळेला कमी मतदान पाहून काळजीत पडला होता. आता पुन्हा त्यांच्यावर तीच वेळ आलेली आहे. मतदार कसे बाहेर पडतील याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. परंतु मतदार निरुत्साही दिसतोय याचा अर्थ गेल्या 5 वर्षातील कामकाजाबद्दल त्याची नाराजी दिसून येते. त्यामुळं मतदान हे जास्त प्रमाणात झालं पाहिजे. मतदारांना सगळेच आवाहन करत आहेत, बाहेर पडा आणि मतदान करा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलतर्फे सुद्धा आपल्याला एक सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण जरूर मतदानाचा हक्क बजावावा. धन्यवाद.